एमपीएससी गट क पूर्व परीक्षा 2025 यामध्ये भारतीय राज्यघटना यावर आधारित प्रश्न विचारलाय। प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात इथे तुम्हाला आढावा येईल। यामध्ये प्रश्न विचारलाय, राज्यपालांकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद रिकामी जागांनुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आली आहे। यामध्ये अनुच्छेद 154, अनुच्छेद 152, अनुच्छेद 153 आणि अनुच्छेद 155 अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनुच्छेद 154। आता आपण डिटेल माहिती पाहू। भारतीय राज्यघटनेतील भाग 6 राज्याशी संबंधित आहे। प्रामुख्याने भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती भाग आहेत आणि एकूण किती परिशिष्ट आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर भारतीय राज्यघटनेतील भाग 6 राज्याशी संबंधित असून यामध्ये अनुच्छेद 153, अनुच्छेद 154 आणि 55 पुढील तरतुदी करण्यात आलेल्या आहे। अनुच्छेद 153 मध्ये सांगितलेलं आहे की राज्याचे राज्यपाल जे असतात म्हणजेच गव्हर्नर ऑफ स्टेट असं आपण म्हणू शकतो, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद या अनुच्छेदात आहे। तसंच 1956 मधील 7व्या घटना दुरुस्तीनुसार एकाच व्यक्तींची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते, हे सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं आहे। कशामध्ये? अनुच्छेद 153 मध्ये। त्याच्यानंतर अनुच्छेद 154 आहे, राज्याची कार्यकारी सत्ता आहे, एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ स्टेट आहे, ती कोणाकडे असेल तर ती सत्ता राज्यपालांकडे निहित म्हणजे सोपवण्यात आली आहे, हे सुद्धा त्यामध्ये सांगितलेले आहे। राज्यपाल या सत्तेचा वापर स्वतः किंवा त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत म्हणजे मंत्रिमंडळ आहे त्यांच्या मार्फत ते करू शकतात। सर्व शासकीय निर्णय आणि कामे जे आहेत ते राज्यपालांच्या नावानेच राज्यामध्ये चालत असतात। 154 मध्ये सांगितलेलं आहे अनुच्छेद 154 मध्ये, आणि अनुच्छेद 155 मध्ये राज्यपालांची नियुक्ती ती कोणाद्वारे होणार आहे? भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केली जाते, हे सांगितलेलं आहे। अशा पद्धतीने आपण माहिती घेतली। त्याच पद्धतीने दररोज आपण प्रश्नांचा सराव घेत असतो शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून, फ्री मध्ये आहे। या व्यतिरिक्त तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या स्पर्धा विश्व ऍप मध्ये जॉईन करू शकता। त्यासोबतच तुम्हाला प्रत्येक जीएस विषय कव्हर होईल अशा पद्धतीने मॅरेथॉन लेक्चर सिरीज सुद्धा मिळणार आहे। ज्या मॅरेथॉन लेक्चर सिरीज मध्ये प्रामुख्याने PYQ बेस्ड कंटेंट काढलेलं आहे। आजपर्यंत एमपीएससीने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत त्यावर आधारित ते कंटेंट आहे। तर ते मॅरेथॉन लेक्चर सुद्धा तुम्हाला परिपूर्ण परीक्षाभिमुख आहेत, तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल। यासाठी आपलं स्पर्धा विश्व ऍप डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी आपल्या पोस्ट सेक्शन मधील प्रश्न सुद्धा सोडवू शकता आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेतच असतो। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।